नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतिभा जाधव. आमच्या ऑल इन वन चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. अनेक भाविक भक्त मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे महालक्ष्मीचे व्रत घरात सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी असावी, लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम असावा, यासाठीही हे व्रत केले जाते. तर आता लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे, यावर्षी एकूण किती गुरुवार आहेत, पहिला गुरुवार कधी आहे, तसेच पूजा आपल्याला नेमकी कोणत्या वेळेत करायची आहे आणि व्रताचं उद्यापन कधी करायचं आहे आणि व्रताचे नियम काय काय असणार आहेत. कारण तुम्ही जर या नियमांचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल. अशी संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिनासुद्धा अत्यंत पवित्र समजला जातो. कारण या महिन्यात साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असते आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी, पैसा, शांती, सुख, समाधान घरात नांदावे म्हणून अनेक जण हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत अत्यंत मनोभावे करतात. मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केले जाते. तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे आणि या महिन्याची सांगता सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी 4 गुरुवार असतात तर एखाद्या वर्षी 5 गुरुवार असतात. पण या वर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार असणार आहेत. तर या महिन्यातला पहिला गुरुवार जो आहे तो 5 डिसेंबरला असणार आहे, दुसरा गुरुवार 12 डिसेंबरला असणार आहे आणि तिसरा गुरुवार 19 डिसेंबरला असणार आहे आणि चौथा गुरुवार 26 डिसेंबरला असणार आहे. आणि यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे. त्यामुळे या व्रताचे उद्यापन केव्हा आणि कसे करावे याची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जाईल. पण त्याआधी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात. तर यावर्षी आपल्याला चौथ्या गुरुवारीच या व्रताचे उद्यापन करायचे आहे. पण काही कारणामुळे जर मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायला जमले नाही तर तुम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारी किंवा कोणत्याही महिन्यातील गुरुवारी या व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन करू शकता. पण काही मैत्रिणी पूर्ण वर्षभर या व्रताचे पालन करतात, तर ते सुद्धा खूप चांगलं आहे. तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही वर्षभर या व्रताचे पालन उपवास करू शकता. तर हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत कोणीही करू शकता. कन्या, स्त्रिया, पुरुषसुद्धा हे व्रत करतात आणि ज्यांना इच्छा आहे ते सर्वजण हे व्रत करू शकता. तर या दिवशी दिवसभर उपवास करून हे व्रत केलं जातं आणि सायंकाळी पूजा करून देवीची आरती करून प्रसाद भक्षण करून मग उपवास सोडला जातो. लक्ष्मीची मनोभावे पूजा करून आधी नैवेद्य अर्पण केला जातो. पूजा झाल्यावर महालक्ष्मी व्रत कथा आवर्जून वाचली जाते. त्याबरोबर अनेक जणांना प्रश्न पडतो, ही पूजा कधी मांडावी, सकाळी की सायंकाळी? खरं तर ही पूजा तुम्ही सकाळी शक्य होईल तितक्या लवकर स्वच्छ स्नान करून करायचे आहे. पण अनेक जणांना ही पूजा सकाळी करायला जमत नाही. काही जणांना भरपूर कामे असतात, मुलांच्या स्कूल, मिस्टरांचे टिफिन, घरातील कामे, यामधून सकाळी पूजा करायला वेळ मिळत नाही. तर त्यांनी शक्यतो दुपारी 12च्या आत ही पूजा करावी. त्याही वेळी जमलं नाही तर सायंकाळी 4 ते 7 या वेळेत करू शकता. या वेळेत कधीही केली तरी चालते. तीही अत्यंत चांगली वेळ आहे. लक्ष्मी घरी येण्याची वेळ आहे. तिन्ही सांजेला ही पूजा केल्याने अत्यंत शुभ असते. तेव्हा तिन्ही सांजेला आपण ही पूजा अवश्य करू शकतो.
पण भर दुपारी भर उन्हाचे 12 वाजल्यानंतर 1 ते 2 वाजता आपण ही पूजा शक्यतो न करता सकाळी किंवा सायंकाळी केली तर अतिउत्तम. आणि तेव्हा तुम्हाला या दोन्ही वेळेमध्ये जमणार नसेल तर मग दिवसभरामध्ये तुमच्या सवडीनुसार ही पूजा कधीही मांडू शकता. पण कसं असतं, दिवसभरामधील एखादी वेळसुद्धा खूप शुभ असते. जसं की सकाळची वेळ शुद्ध, सात्विक आणि प्रसन्न असते. त्यामुळे जमलं तर सकाळी करावी. किंवा सायंकाळची वेळसुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते, प्रसन्न वातावरण असतं, तेव्हासुद्धा तुम्ही ही पूजा मांडू शकता. अशा छान प्रसन्न वेळेत आपण माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात केलं तर लक्ष्मी आपल्यावर नक्की प्रसन्न होईल. आता आपण या मार्गशीर्ष महिन्यातील व्रताबद्दल थोडीफार माहिती पाहिली आहे. पण आता या व्रताचे छोटे छोटे काही नियमसुद्धा आहेत. जर का आपण योग्य रीतीनं आणि व्यवस्थित या व्रताच्या नियमांचे पालन केले तर आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळतं. त्यामुळे या नियमांचे पालन अवश्य करा. जर तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करणार असाल तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, शुद्ध अंतकरणाने अगदी मनोभावे श्रद्धा ठेवून आपल्याला ही पूजा करायची आहे. या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री आपण भोजन करून हा उपवास सोडायचा आहे. आणि एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला काही अडचण आली, मग ती कोणत्याही प्रकारची असो, पण जर तुम्हाला गुरुवारची पूजा करता आली नाही तर अशा वेळी आपण फक्त उपवास करायचा आहे. जमलं तर तुम्ही घरातील कोणाही एका व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकता. किंवा मग कोणी पूजा मांडणारं नसेल तर फक्त उपवास तेवढा करावा. पूजा मांडल्यानंतर सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस कहाणी वाचावी. वाचायला जमत नसेल तर तुम्ही ऐकू शकता. लवकरच मी माझ्या चॅनलवर लक्ष्मी व्रत कथेचा व्हिडिओ टाकणार आहे, तुम्ही तोही लावून सुद्धा ऐकू शकता. पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आम्ही लवकरच तुमच्यासाठी लक्ष्मी व्रत कथा घेऊन येणार आहोत. तर कहाणी स्वतः वाचावी किंवा ऐकावी. कहाणी वाचताना आपल्या घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून हात जोडून ती कहाणी मनोभावे ऐकावी. किंवा तुम्ही शेजाऱ्यांना सुद्धा निमंत्रण देऊ शकता. तसेच सायंकाळी गायीची पूजा करून गायीलाही नैवेद्य द्यावा. जवळपास गाय नसेल तर गायीच्या फोटोला किंवा मूर्तीलाही नैवेद्य दाखवू शकता. गायीचा फोटोही नसेल तर श्री दत्तगुरूंच्या फोटोला नैवेद्य दाखवू शकता, कारण त्याच्यामध्ये गाय असते. उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारप्रमाणेच पूजा करायची आहे, कहाणी वाचायची आहे, आरती करायची आहे आणि 7 सुवासिनींना किंवा 7 कुमारिकांना, आणि 7 नाही भेटल्या तर तुम्ही 5 सुवासिनींना किंवा 5 कुमारिकांना बोलवून हळदी कुंकू, प्रसाद, एक फळ, व्रताच्या कथेची एक प्रत द्यावी. आणि जर शक्य असेल तर ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. आणि त्यानंतर सर्वांनी भोजन करावे. असे पूर्ण मार्गशीर्ष महिन्यातील 4ही गुरुवारी हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. मोठ्यांचा आदर करावा, उणे-दुणे बोलू नये, गोरगरिबांना अन्नदान करावे, अडचणीत असलेल्याला मदत करावी, म्हाताऱ्या कोताऱ्या थकलेल्या वयस्कर माणसांना कधीच काही गरज असेल तर नाही म्हणू नये. फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या परीनं त्यांना मदत करावी. दानधर्म करावा. घरातील लेक असो वा सून असो, आई असो, बहीण असो, सासू असो किंवा नणंद असो, कोणत्याही स्त्रीचा आदर ठेवावा. सर्वांना समान वागणूक द्यावी. खरी पूजा ही आपल्या वर्तणुकीतून असते. तुमचे वर्तन चांगले असेल तर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते. या दिवशी आपल्या घरातील वातावरण अगदी आनंदी, मंगलमय ठेवावे. कोणालाही काहीही अपशब्द बोलू नये, वादविवाद टाळावेत. आणि जमलंच तर जसं आपण श्रावण महिना पाळतो अगदी तसंच या महिन्यातही तुम्ही मांसाहार बनवणे टाळू शकता. पण तुम्हाला शक्य नसेल तर किमान गुरुवारी तरी घरातल्या कोणीही मांसाहार करू नये किंवा ड्रिंक करू नये. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या व्रताच्या दरम्यान योग्य त्या नियमांचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रताचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटू नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.